नमस्कार. बरं वाटतं आहे तुमच्या सगळ्यांशी बोलताना. एकच आहे, फक्त मी एकटी बोलत असते आणि तुम्ही सगळे ऐकत असता. पण तुम्ही माझ्याशी कमेंटद्वारे बोलू शकता. कमेंट्स म्हणजे व्हिडिओला येणारे कमेंट्स जे आहेत त्यावर मला कळतं की कुणाला काय अपेक्षित आहे किंवा कुणाला काय अपेक्षित नाही आहे. ओके, म्हणजे प्लस आणि मायनस दोन्ही गोष्टी कळतात. पण त्यासाठी तुमचे कमेंट्स येणं गरजेचं आहे. ओके, तर मागील व्हिडिओ बनवलेला मी पालकांसाठी, आत्ताचा व्हिडिओ मी बनवते मुलांसाठी. म्हणजे जी मुलं आपल्या करिअरच्या ट्रॅकवर आहेत आणि त्यांना ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायच्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या कोकणातली मुलं ह्या विषयावर भाष्य करायला लागलेत, बोलायला लागलेत, विचार करायला लागलेत. त्यांना त्याची क्रेज निर्माण झाले आणि ओढ पण दिसते आहे. आणि त्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. काही वेळेला असं होतं की सिटीमध्ये राहणारी मुलं की त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात, पण गावखेड्यामध्ये राहणाऱ्या मुलांना काही गोष्टी सहज उपलब्ध नसतात किंवा त्यांच्यासाठी काही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्या गोष्टी सहज उपलब्ध करता येत नाही किंवा करवून घेता येत नाही. अशा मुलांसाठी हा व्हिडिओ आहे. तर पहिलं तर तुम्ही तुमच्यातला स्व ओळखायचं आहे मुलांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हणजे काय, म्हणजे आपण काय करतोय, म्हणजे आपण त्या लायक आहोत की नाही. तर यासाठी तुम्हाला एकच गोष्ट स्वतःला आजमावायची आहे की आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असू तर आपण नेमकं काय करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगते, जर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करते तर माझं जेव्हा प्रश्नाचं उत्तर येतं त्या उत्तराची पद्धत काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर मी एखादा प्रश्न, म्हणजे माझ्याकडे आलेला एक प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं मी उत्तर शोधतोय, तर ते एका शब्दात असलेलं उत्तर, हे उत्तर म्हणजे उत्तर आहे की त्यावर जर कोणी मला डिस्क्रिप्टिव्ह विचारलं तर त्याचं मी उत्तर देऊ शकतो. म्हणजे त्या विषयाची सखोल माहिती जर मला आहे तर मी स्पर्धा परीक्षेच्या लाईनमध्ये म्हणजे क्यूमध्ये मी आहे. बरं, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्याने काय होतं, तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्याने आपली स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते आणि आपण डेप्थमध्ये विचार करायला सुरुवात होतो आणि ती आपली सवय बनून जाते. दोन्ही गोष्टी कळल्यात. म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे काय, तर माणसाला एक सुंदर व्यक्ती म्हणून जन्माला घालण्याची प्रोसेस म्हणजे ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी आपण असं म्हणू शकतो. क्रेझीपणा असतो ह्या, म्हणजे यश मिळवण्याची एक सातत्य ठेवण्याची एक पद्धत म्हणजे स्पर्धा परीक्षा असंही आपण बोलू शकतो. किंवा यश मिळवण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे स्पर्धा परीक्षा आपण हेही म्हणू शकतो. ओके, तर ही परीक्षा बघण्यासाठी ह्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तुम्ही काय करता, तर ह्या परीक्षा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्हीसाठी तुम्ही देऊ शकता. IAS to IPSपर्यंत तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम थ्रू करू शकता. UPSसाठी IAS प्लॅनरची तुम्ही म्हणजे विकत घेऊ शकता किंवा तो प्लॅनर मागवू शकता किंवा ऑनलाईनही ते तुमच्या साईटवर भेटतो. आणि MPSCसाठी तुम्ही MPSC प्लॅनरची निवड करू शकता. दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला त्या परीक्षांच्या विषयी माहिती परिपूर्ण दिलेली जाते. होणाऱ्या घडामोडी, होणारे बदल त्यामध्ये तुम्हाला समजून येतात. न्यूजपेपर रिडिंग का करायचं, तर न्यूजपेपर रिडिंगमुळे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची मदत होते किंवा तुम्हाला लिहिण्यासाठी जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट, म्हणजे बघा तुम्ही एखादी, म्हणजे रिपोर्टर काय करतात, तर एखादी एक छोटीशी गोष्ट असते त्या गोष्टीची बातमी बनवण्याचं काम करतात. म्हणजे तुम्हाला वर्णनात्मक आणि निबंध लिहिण्याची मदत हा तुम्हाला न्यूजपेपर रिडिंगमुळे होतो. म्हणून न्यूजपेपर रिडिंगचा नेहमी तुम्ही उपयोग करा. म्हणजे आपल्या दिवसातला एक अर्धा तास जरी तुम्ही न्यूजपेपर रिडिंगला दिलात तरी आपण डिस्क्रिप्टिव्ह कसं लिहू शकतो ह्याची तुम्हाला आयडिया येते आणि तुम्ही त्या प्रॅक्टिसने तुम्हाला लँग्वेजचे पेपर खूप इझी जातात आणि त्यावर तुम्ही तयारी करू शकता. तिसरं ते म्हणजे 5वी ते 12वीची पुस्तकं जी आहेत आपल्या स्टेट बोर्डाची जर MPSCसाठी करत असाल आणि NCERTची जर UPSCची तयारी करत असाल तर तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकं अगदी 5वीपासूनची पुस्तके घेतली तर तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व नॉलेज मिळतं. म्हणजे छोट्यात छोटी गोष्ट जी आपल्याला न्यून समजतो अशा गोष्टींमधूनच तुम्हाला काही गोष्टी गेन करायला मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे मराठी न्यूजपेपर ॲज वेल ॲज इंग्लिश न्यूजपेपर आणि स्पोर्ट्स न्यूज ह्यांचा न्यूजपेपरमध्ये तुम्ही जास्त रीडिंग करण्याचा प्रयत्न करा.
कारण करंट अफेअर्समध्ये या स्पोर्ट्स न्यूज किंवा अति ज्यावर डिस्कस केलं जातो अशा गोष्टी विचारल्या जातात. त्यानंतर लोकराज्य, योजना, यशदा, यशवंतन, कुरुक्षेत्र ह्या मासिकांचं तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे जो करंट अफेअर्सचा जो पेपर आहे तो सोपा जाण्यास मदत होते आणि ॲज वेल ॲज तुमचं नॉलेज वाढण्यामध्ये पण त्याचा फायदा येतो. त्यामुळे तुम्हाला वर्णनात्मक वाचन म्हणजे वाचनामुळे वर्णनात्मक लेखन शक्य होतं आणि तुम्ही आपल्या आयडियाज एक्सपांड करण्यासाठी म्हणतात ना, आपल्याला जे शब्द सुचत नाही कारण आपण बोलताना अडकतो, कारण त्यावेळेला आपल्याला शब्द सुचत नसतात. तर जेव्हा तुम्ही अशा वाचनाची जास्त आवड निर्माण होते तुमच्यामध्ये, जेव्हा तुम्ही या स्टडीला सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला वर्णनात्मक म्हणजे एक्सपांड अँड आयडिया, तुमच्या आयडियाज तुम्ही एक्सपांड करायची तुम्हाला सवय लागते आणि तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्यास सक्षम होता, तयार होता. याचा फायदा तुम्हाला तुमच्या कॉलेज लाईफमध्ये आणि स्कूल लाईफमध्ये सुद्धा होत असतो. ठीक आहे. इंग्लिश आणि मराठी आणि हिंदी म्हणजे वॉट एव्हर इट इज, जेव्हा तुम्ही लँग्वेजचा वाचन करता त्यावेळेला तुम्ही ग्रामरवर जास्त लक्ष द्या. कारण ग्रामरमुळे म्हणजे एखादा साधासा शब्द असतो पण त्याला म्हणजे आपण म्हणू ना, एखादी सिंपल स्त्री किंवा सिंपल पुरुष असतो किंवा मुलगा किंवा मुलगी असते, एक नॉर्मल ड्रेसमध्ये ती वेगळी दिसते, एक त्यांना जर सजवलं नटवलं तर ती मुलगा आणि मुली किंवा एखादी स्त्री किंवा पुरुष सुंदर दिसावा लागतो. तशीच आपली भाषा असते. हिंदी, इंग्लिश, मराठी कोणतीही लँग्वेज तुम्ही घ्या, तिला अलंकारित करण्यासाठी तुम्हाला त्यांना भाषेसाठी ग्रामरचा म्हणजे लँग्वेजसाठी ग्रामरचा उपयोग केला जातो आणि ग्रामरच्या उपयोगामुळे भाषा अलंकारित म्हणजे सुंदर दिसते आणि ह्याच सुंदरतेला मार्क असतात. आणि म्हणून तुमची भाषा प्रभावशाली होण्यासाठी म्हणजे भाषेमध्ये म्हणतात ना, एक सिंपलची गोष्ट तुम्हाला मी सांगते, सुंदरता येण्यासाठी हा शब्द आहेच, पण अगदी सुंदर आणि अनमोल आणि अशी दिसण्यासाठी तुम्हाला या भाषेसाठी लँग्वेजसाठी आणि लँग्वेजला सुधारण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व प्रभावशाली बनवण्यासाठी तुम्हाला ग्रामर शिकायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण माझी आई किंवा माय मदर, माय टीचर किंवा माय स्कूल असे जे एखादी निबंध लेखन असतं आणि जे एसे रायटिंग असतो त्यावेळेला आपण काय करतो, 5वीतल्या मुलांचा जर निबंध म्हणाला तर माझी आई, माझी आई अशी, माझी आई तशी, माझी आई हे, माझी आई ते. 6वी, 7वी, 8वीचा मुलगा असेल तर तो आईच्या भावनांचा विचार करेल. तोच 10वी, 12वीचा मुलगा असेल तर आईच्या अंतर मनामध्ये डुंबून जाऊन आपल्या आईच्या मनाचा विचार करेल आणि त्यावर निबंध लिहिल. आणि ही प्रभावीपणा हा त्याच्यामध्ये शिक्षणामुळे येतो, भाषेमुळे येतो आणि तो तीच आई अलंकारित करतो आणि ते निबंध त्याचं अलंकारित होतं. आणि त्यासाठी लँग्वेजमुळे ते आपण म्हणजे ग्रामरचा उपयोग जास्तीत जास्त करावा. जास्तीत जास्त ग्रामर शिकल्यामुळे तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व देखील प्रभावशाली होतं, तुमची लँग्वेज जी स्ट्रॉंग होते आणि तुमची पर्सनॅलिटीला पण ग्रोथ होण्यासाठी ही लँग्वेजचं ग्रामर मदत करते. म्हणजे वॉट एव्हर इट इज, तुम्ही जे फिगर ऑफ स्पीच कराल किंवा मराठीमधली तुम्ही अव्यय प्रत्यय वगैरे वापराल त्यांनी तुमची लँग्वेज जी आहे ती स्मार्ट होते, तुमचं व्यक्तिमत्व स्मार्ट होतं. तर त्यासाठी 5वीपासूनच तुम्ही लँग्वेजचा जो काही स्टडी करता तर त्याला बहुमूल्य योगदान हे तुम्ही जेव्हा ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करता तेव्हा तुम्ही त्याच्या स्टडीमध्ये द्यायला हवं आणि तुमची लँग्वेज स्ट्रॉंग करायला हवी. त्यानंतर लँग्वेज झालं, निबंध लेखन झालं, त्या डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग झालं. त्यानंतर तुम्ही आता जे मॅगझिन्स घ्याल, ह्या मॅगझिन्सचा फायदा काय आहे. जर लोकराज्य मॅगझिन घेतलं तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयामार्फत निघालेलं हे मॅगझिन आहे. यामध्ये शासनाची कामं म्हणजे गव्हर्नमेंटची कामं कोणती होती, महत्त्वपूर्ण घडामोडी कोणत्या होत्या, मंत्रिमंडळाचे निर्णय काय होते, सरकारची धोरणं काय आहेत, कला संस्कृती या विषयावर, भाषा या विषयावर हे मॅगझिनमध्ये तुम्हाला माहिती मिळते. आणि हेही मॅगझिन तुम्हाला इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू या 5 भाषेमध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर योजना हे इंडिया गव्हर्नमेंटचं मासिक आहे आणि हे पण मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, पंजाबी, गुजराती, असमिया, तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नडा आणि उडिया अशा 13 लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे. कुरुक्षेत्र
वर तुम्ही म्हणजे कुरुक्षेत्र या मॅगझिनवर तुम्ही मेन फोकस करा, यासाठी की हे रुरल डेव्हलपमेंटने बनवले आणि अपलिफ्टमेंट अपग्रेडिंग इन इंडिया ह्या विषयावर म्हणजे ह्या विषयाचं नॉलेज तुम्हाला गेन करण्यासाठी हे मोस्ट युजफुल मॅगझिन तुम्हाला म्हणावं लागेल. आणि जास्त करून IAS ॲस्पिरंटसाठी हे मॅगझिन म्हणजे कुरुक्षेत्र हे मॅगझिन मी म्हणेन खास करून त्यांनी ते वाचावं आणि त्यावर फोकस करावा. कारण IAS ऑफिसर हा असा एक व्यक्तिमत्व असतो, असा एक व्यक्ती असतो की त्याला म्हणजे पूर्ण भारताचं भारताच्या ज्या काही म्हणजे प्रगती असते त्या प्रगतीच्या आणि म्हणजे आपल्या भारताला एक प्रगतीच्या दिशेने नेण्याची पावलं उचलण्यासाठी एक व्यक्ती घडवण्याचं काम जे कुरुक्षेत्र मॅगझिनमधल्या म्हणजे पॉईंट्सनी तुम्हाला त्याची म्हणजे त्या पेपर सॉल्व करण्यासाठी तुम्हाला त्या नॉलेजची माहिती होते. आणि त्यामध्ये तुम्ही एक सुंदरशी म्हणजे तुम्हालाही तुमच्या भारताबद्दल माहिती होते, भारताच्या पूर्ण जगजीवनाबद्दल माहिती होते. आणि या IASची एक्झाम देणार असाल तर मेन फोकस हा कुरुक्षेत्र ह्या मॅगझिनवर करा. ओके, तुम्हाला जेव्हा तुम्ही या तयारी करता तेव्हा तुम्ही त्याची बेसिक नॉलेज तुम्ही घेतलेलं असतं. म्हणजे प्रिलिम्स असो, मेन्स असो, इंटरव्ह्यू असो, या सगळ्याची तुम्ही तयारीच्या मार्गाला लागलेले असता. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं टाईमटेबल बनवायला लागेल. त्यासाठी तुम्ही त्या साईटवर जाऊन UPSC किंवा MPSC जी कुठली एक्झाम देणार असाल त्या साईटवर जाऊन त्याचा अभ्यासक्रम पहिलं म्हणजे समजून घेणं, त्याला आत्मसात करणं आणि त्यावर सिरियसली स्टडी करणं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मेन स्टेज असते जी म्हणजे प्रिलिमला तुम्ही जनरल स्टडी आणि CSATची तयारी तुम्हाला करायची असते. आणि मेन्ससाठी तुम्ही थिअरी पेपर तुम्हाला थिअरी पेपरला तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्यामध्ये तुम्ही सगळ्या विषयांची तयारी करणं गरजेची असते, तीमध्ये डिटेल्समध्ये. आणि लास्टमध्ये असतो तो इंटरव्ह्यू, त्यामध्ये तुम्ही किती अभ्यासू आहात, तुमचं नॉलेज काय त्याची तर नोंद झालेली असते म्हणून तुम्ही पुढेपर्यंत जातात. पण तुमची पर्सनॅलिटी काय आहे ती ओळखण्यासाठी इंटरव्ह्यूची शेवटची पात्रता तुमची इंटरव्ह्यू घेऊन तुमची शेवटची पात्रता चेक केली जाते. ठीक आहे. IAS एक्झाम जर तुम्ही देणार असाल तर न्यूजपेपर्स, करंट अफेअर्स आणि याचं इतकं वाचन करा की कुठल्याही टाईपचा प्रश्न कसाही ट्विस्ट करून तुम्हाला कोणीही विचारला गेला तर त्यावर तुम्ही सक्षमपणे म्हणजे तुमच्या विचारांवर, तुमच्या उत्तरावर तुम्ही ठाम असणं हे गरजेचं असतं. आणि हा ठामपणा येण्यासाठी तुम्हाला तुमचं वाचन म्हणजे तुमच्या स्वतःवर कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं असतं. म्हणून तुम्हाला तुमचं वाचन वाढवायचं आहे. त्यासाठी म्हणजे 20 ते 25% तुम्हाला ह्या न्यूजपेपर आणि करंट अफेअर्समधलंच तुम्हाला विचारलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे ते तुम्हाला माहिती नाही. त्यासाठी तुम्ही स्वतःचं वाचन म्हणजे स्वतःवर एक म्हणतात ना एक आत्मविश्वास असणं म्हणजे येणाऱ्या उत्तरावर माझा स्वतःचा विश्वास आहे का, ही गोष्ट तुम्हाला पडताळणी करून स्वतःची पाहावी लागेल. आणि तेव्हाच तुम्ही या परीक्षेला सामोरं जाऊ शकाल. त्यानंतर तुमची वैयक्तिक पातळी बघताना अजून काय बघितलं जातं तर तुमची युक्ती, तुमची बुद्धिमत्ता म्हणजे आणि तुम्ही जो विषय निवडला आहे त्या विषयावर तुमची किती पकड आहे आणि त्याचं नॉलेज किती आहे. म्हणजे काही मुलं ॲग्रिकल्चर करतात पण त्यांना हिस्ट्रीमध्ये रस असतो, काही मुलं इंजिनिअरिंग करतात पण त्यांचा म्हणजे जास्त भाषेचं नॉलेज त्यांचं वेगळंच असतं. म्हणजे त्याचा विषयाचा तो म्हणजे स्टडी केलेला विषय डिग्रीसाठी आणि त्यांचा इंटरेस्ट असणारा विषय हा वेगळा असू शकतो. म्हणून जो विषय तुम्ही निवडणार आहात किंवा ज्या विषयावर तुम्ही म्हणजे स्टडी केले त्या दोन्ही विषयांची तुम्हाला बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व माहिती असणं आणि त्या विषयामध्ये तुम्ही पारंगत असणं हे गरजेचं आहे. आणि ह्यावर तुम्ही फोकस देणं खूपच गरजेचं असतं. आपण उलटं येतोय. पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, NCERTची पुस्तकं 6 to 12 स्टँडर्डची पुस्तकं ही तुम्ही मनापासून आणि अगदी म्हणजे मनापासून म्हणजे एक पॉईंट न घालता वाचणं
खूप 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 गरजेचं आहे. कारण त्यामध्ये साधी सरळ भाषा येते, छोटे छोटे पॉईंट्स तुम्हाला सहज लक्षात येतात, त्यामध्ये ॲडव्हान्सची तयारी तुमची सहज होते, त्यामध्ये तुमचं नॉलेज वाढतं. स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करायला लागा. रेडीमेड नोट्सवर भरोसा ठेवून राहू नका. कारण आपण जेव्हा एखादं झाड लावतो त्याला येणारं जे फूल असतं ते आपल्याला जेवढ्या म्हणजे त्यातले बारकावे कळतात ते आपल्याला बाजारातून आणलेल्या फुलामध्ये नाही मिळत. म्हणजे त्या फुलाची प्रगती कशी झाली म्हणजे आपण जेव्हा सीडलिंग लावलं, म्हणजे एखादी सीड लावली तेव्हा ते सॅपलिंग म्हणजे उगवलं, ते छोटंसं झाड उगवलं, त्याला त्याची ग्रोथ कशी झाली, त्याला फुलं कशी आली, त्याला बर्ड्स कसे आले, त्याला लिव्स कसे आले, त्याचं फ्लावरिंग कसं झालं, त्याचं फ्रुट्स कसं झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण बघत असतो. त्याचप्रमाणे UPSC आणि MPSCचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण जेव्हा स्वतःच्या नोट्स काढतो, स्वतः त्या नोट्स आपण स्टडी करतो, स्वतः त्या नोट्स आपण लिहितो, स्वतः त्याचे MCQs तयार करतो, तेव्हा तुम्हाला कळतं की तो विषय माझ्या डोक्यात किती पक्का बसला आहे. म्हणजे आपण डोकं म्हणतो ना, त्या कम्प्युटरमध्ये आपण जेव्हा काही फिट करतो ना, तेव्हा ती मेमरी आपल्याला फक्त सेव्ह करण्यासाठी ठेवायची आहे. पण आपल्या मतलब तोंडामध्ये किंवा डोक्यामध्ये एनी टाईम जरी कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर त्या टायमाला माझं उत्तर तयार पाहिजे, ते पण डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे जर कोणी विचारलं हे काय आहे तर ते हे आहे, पण ते कसं आहे म्हटल्यावर तुम्हाला त्यावर डिस्क्रिप्टिव्ह असे आन्सर देणं गरजेचं आहे आणि ते देण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे. त्यासाठी जर तुम्ही UPSCचा अभ्यास कराल तर NCERTची 6वीपासूनची पुस्तकं ते 12वीपर्यंत, आणि जर MPSCचा अभ्यास कराल तर 7वीपासूनची 12वीपर्यंत महाराष्ट्र शासनाची पुस्तकं म्हणजे टेक्स्टबुक जी काय आहे ती तुम्हाला एक क्रमाक्रमाने वाचत घ्या. तुमचा झालेलाच तो अभ्यासक्रम आहे, फक्त आता तुम्हाला तुमच्या करिअरसाठी, तुमच्या लाईफसाठी तुम्हाला तो वाचायचा आहे, हे मात्र तुम्ही तयार ठेवा. स्वप्न मोठी बघा. मोठी स्वप्न बघायला कोणीही आपल्याला अडवलं नाही, पण जेव्हा तुम्ही मोठी स्वप्न बघाल तेव्हाच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. जर आणि तरची भाषा करायची नाही, तर होणारच आणि करेनच हा नच मस्ट बी हा तुम्ही वापरात आणा. ओके. तुम्ही जेव्हा जर तरची भाषा तुम्ही करताना जेव्हा तो टू बी और नॉट टू बी जेव्हा येतो ना, हे असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर तसं होईल, त्यावेळेला तुमची स्वतःचीच मनस्थिती ढासळलेली असते. नाही, मला हे करायचंच आहे, हा च इम्पॉर्टंट असतो आणि त्या चला मजबूतच करा. आणि त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यास करा, स्टडी करा. तुम्हाला कुठल्याही विषयात काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता. जर तुम्हाला दुसरा काही ऑप्शन निवडायचा असेल तर तुम्ही ते करू शकता. लक्षात ठेवा, फक्त मोठे मोठे क्लासेस लावून कोणीही IAS IPS ऑफिसर बनत नाही. तर जेव्हा तो व्यक्ती स्वतःचा अभ्यास करायला सुरुवात करतो तेव्हा तो सक्सेसफुल होतो. तुम्ही विद्यार्थी कुठले बनता, विद्यार्थी कोण आहात, त्यापेक्षा तुम्ही काय करायचं ठरवलं आहे आणि तुम्ही त्यासाठी स्वतः काय मदत करता हे महत्त्वाचं आहे. सगळ्यात सोपा उपाय, आपल्याला रीडिंग करायला खूप कंटाळा येतो, मग आपण काय करतो तर त्या विषयाचा अभ्यास करणं सोडून देतो. जर तुम्हाला रीडिंग करायला कंटाळा येत असेल तर माझी एक छोटीशी आयडिया आहे, म्हणजे ती मी आत्मसात करायला लावते मुलांना, त्यामुळे त्यांना खूप फायदा येतो. आपण आता रीडिंग करायला कंटाळा करतो, पण स्वतःच रीडिंग करायला आपल्याला ऐकायला कंटाळा येणार नाही. मग एखाद्या टॉपिकवर तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवा, त्या तुम्ही एकदा वाचा, त्या रेकॉर्ड करा, त्या स्वतःचे हेडफोन नंतर वापरा, मोबाईलवर सेव्ह करा आणि तेच तुम्ही एक सोडून 10 वेळेला ऐका. बेस्ट आयडिया आहे ना? आवडली नाही आयडिया? ही आयडिया करून बघा. तुम्हाला जर काही लक्षात ठेवायचं असेल ना तर स्वतःचे नोट्स बनवायच्या, स्वतःच्या नोट्सच्या रीड करायच्या, स्वतःच्या नोट्स आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड करायच्या आणि त्या 1 नाही 15 वेळा ऐकायच्या. बघा, तुम्हाला जोपर्यंत जर तुम्ही तुमच्या आवाजाने रीड तर होणार नाही, तर ऐकून तुमच्या त्या स्मरणात राहतील, स्मरणशक्ती वाढेल आणि ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. यामुळे खूप काही फायदा होतो. इतका फायदा होतो ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा ती पुस्तकं समोर धरावी लागत नाही. पण अभ्यास करताना आपण साईटवर जा, त्या विषयाचा होणारे बदल, झालेले बदल, मार्गदर्शन घ्या. सगळं काही त्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. त्यावर तुम्हाला झालेले म्हणजे अभ्यासक्रमाची पुस्तकं कुठली आहेत, कुठली आहेत, तुम्ही काय करा, काय करू नका, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. स्वतःचा अभ्यास स्वतः करा. खूप पैसे वाचतात, तेच पैसे तुमच्या फ्युचरसाठी जमा करा. पुस्तकं विकत घ्यावी आणि पुस्तकातला अभ्यास काय आहे बघण्यासाठी 10 ते 12
वर्षाचे UPSC MPSCचे पेपर चाळून बघा. तुम्हाला काही प्रश्न रिपीट्स असतील, काही प्रश्न नव्याने टाकलेले असतील, काही प्रश्नांमध्ये चेंजेस झालेले असतील किंवा प्रश्नांचं स्वरूप आणि त्यामध्ये दिलेल्या ट्विस्ट तुम्ही जर स्टडी कराल, म्हणजे म्हणतात ना की आन्सरची स्टडी नंतर करावी, पहिली तर क्वेश्चन पेपर आहे तो स्टडी करावा. क्वेश्चन पेपर जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा त्यातले बारकावे तुम्हाला शोधायचे आहेत, ते बारकावे स्टडी करायचे आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नक्की हा मोठ्या मुलांसाठी व्हिडिओ आहे, ज्यांनी डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि त्यानंतर ते तयारी करत आहेत किंवा ते 12वी नंतर त्यांच्या करिअरविषयी विचार करत आहेत. या मुलांसाठी व्हिडिओ आहेत. बघा, आवडला तर नक्कीच शेअर करा आणि जे काही तुम्हाला वाटेल चांगलं वाईट ते सगळं ह्या म्हणजे मला कळवा. ठीक आहे, तुमच्या कमेंट्सची वाट बघते. धन्यवाद.